राजकीय धुमाळी संपलेली आहे. महाराष्ट्रानं आपला कौल दिलेला आहे आणि निकाल लवकरच हाती येणार आहे. पण ज्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रातलं राजकारण, महाराष्ट्रातलं समाजकारण पुढे जाताना पाहायला मिळतंय, या मुंबईला, महाराष्ट्राला ज्यांनी जवळून बघितलं अशा काही मान्यवरांशी आपण चर्चा करतोय. आज आपल्याबरोबर आहेत नाना पाटेकर. नाना पाटेकर म्हटलं की 70तला असा एखादी नट मुळात आपल्याला वाटतच नाही. तो आपल्याच घरातला कोणीतरी आपल्यातलाच माणूस आपल्याबरोबर असावा असं वाटतं आणि त्यामुळे साहजिक आहे आपण आहो काहो अशा स्वरूपाचं साधारण तुला जसं पाहिजे तसं. त्यामुळे नाना हे आपले आहेत. आणि म्हणून नाना, आज मुख्यतः मुंबई अगदी 18-20 दारिद्र्यातली मुंबई पण बघितली आणि अगदी चमचमणारी बॉलिवूडची मुंबई. कधी 18-20 दारिद्र्य कधी म्हणजे ज्या बालपणामध्ये मुख्यतः मी एक वडापावचा किस्सा ऐकून आहे. कोणाचा? माझ्या? हां. नाही माझं मी खूप वेगळ्या याच्यातून गेलो, पण मी पाहिलेली मुंबई फारच इतकी सुंदर मुंबई होती. ती खरंच सोज्वळ होती, सगळ्यांना सामावून घेणारी होती आणि सगळे गुण्यागोविंदानं राहत होते, सगळे धर्मपंथ, सगळेच जाती. आता गलिच्छ झालेलं आहे, खूप गलिच्छ झालेलं आहे. याच्यातलं पूर्वी आम्ही होतो त्याचं आता फक्त मी राहिलेले आहे आणि सगळे मी 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 आणि हे मी 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 राहण्याचं कारण राजकारणाने सगळ्या आम्हीला फोडलंय, वेगळे केलेले आहेत सगळ्यांना. कारण ते वेगळे झाले नाही तर यांची पोळी भाजली जात नाही आहे आणि ते सगळ्यात हे स्थित्यंतर अतिशय वाईट आहे, फार गलिच्छ झालेलं आहे. मुंबई गलिच्छ होण्याची जी प्रक्रिया आहे याच्यासाठी सर्वात जास्त राजकारणीच जबाबदार आहे की आपला मराठी माणूस पण जबाबदार? नाही, मराठी माणूस म्हणजे एकाच कुठल्या तरी जाती जमातीला मी धरणार नाही. त्याला सगळेच आपण राजकारणी, तू मी, आमचं गप्प बसणं सामान्य म्हणून, कारण आम्ही प्रश्नच विचारले नाहीत. होणारी स्थित्यंतरं आम्ही सगळी मुकाटपणे सहन करत गेलो. म्हणजे मला सगळ्यात कमाल वाटते की एक तर तुम्ही चुकीच्या बिल्डिंग बांधायच्या, त्याला कुठलेही काही हे नाही आहे आणि मग त्या तुम्ही नियमित करायच्या. हे काय प्रकार चालले हल्ली? बरं, प्रत्येक गोष्टीची एक फुगवण्याची एक ताकद असते ना. मुंबईची एक ताकद आहे, त्याचा सॅच्युरेटिंग पॉईंट येऊन कधीच गेला. आता ती तुम्ही जितकी फुगाल एक दिवस ती फुटणार आहे. बाहेरून कोणी आला, कुठून आला, काय आला ह्याच्याशी मला काही आक्षेप नाहीच आहे, पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत ना. तुझ्या घरामध्ये किती माणसं आहेत? 4 माणसं. आणि किती खोल्या आहेत? 3 खोल्या आहेत. आता 4ची तू 40 केलीस तर काय होईल त्या खोल्यामध्ये? नरक नाही का होणार? आणि जो झालेला आहे ज्याला आम्ही आमचे राज्यकर्ते जबाबदारी पडे, प्रत्येक गोष्ट तुम्ही जर का ती नियमित करायला लागलात, असं कसं? झोपडपट्टीत राहणारा सुद्धा माणूस आहे, पण त्याला माणसासारखं जगू द्याल की नाही? जाऊन बघा तुम्ही झोपडपट्ट्यामध्ये कशी राहतात लोक. पण या पूर्ण परिस्थितीमध्ये म्हणजे नाना पाटेकरांनी ती मुंबई बघितली जी मी 55 सालाच्या पुढचं पासून म्हणतोय, जे मला आठवत आहे. अगदी गुण्यागोविंदानं नांदणारी आणि विकासाच्या दिशेनं वाटचाल करणारी. पण एका टप्प्यावर नानांनाही या मुंबईपासून दूर जावं. अरे तुमची हे किती वाढली आहे लोकसंख्या? 30 कोटीची 130 झाली ना रे. आता 100 कोटी रुपये तुमचे सोर्सेस तेवढेच आहेत, सगळं तेच आहे, जागा वाढत नाही. अशी किती मुंबई वाढवणार तुम्ही? बरं, त्याला मिळणारं पाणी आहे, वीज आहे, स्वच्छता आहे, काय कुठे करणार तुम्ही? मिळेल तुम्ही फक्त अगदी छान छान जागा आहेत तेवढा तुम्ही मुंबईच्या दाखवता. जाऊन बघा आमच्या सगळ्या बाकीच्या ठिकाणी. आम्ही माणसं नाही आहोत का? गोवंडेली राहणारी आम्ही माणसं नाही? झोपडपट्टीत राहणारी आम्ही माणसं नाही? पण नाना, तुम्ही स्वतः 50 वर्षापूर्वी, 60 वर्षापूर्वीच्या मुंबईमध्ये ज्या 4 भिंतींच्या खोलीत आयुष्य काढलं, तिथून तर अगदी महालापर्यंतचं आयुष्य ही बघण्याचा संधी तुम्हाला मिळाली. पण तुमच्यातला आसुसले पण जाणवत नाही त्या पैशाप्रतीचं, त्या श्रीमंतीप्रतीचं. राजकारणी जो मोठमोठ्या गाड्या घेतो, मोठमोठे बंगले वापरतो, त्यातलं त्या आसुसले पण जात नाही आणि त्यातून हा राजकारणी कोणत्या दिशेनं जातोय हा जो प्रश्न तयार होतो, त्याच्याकडे तुम्ही कसं? कोणी प्रश्न आपण विचारला का त्याला? तुम्ही कधीतरी वर्षातून एखादा सटी सामाशी हा प्रश्न विचारणार त्यांना? पण मी एक त्याला मत देणारा जो आहे मतदाता म्हणून, मी त्याला गेल्या वर्षी तुझ्याकडे काहीच नव्हतं आणि आता 150 कोटी 200 कोटी आले कुठून हा प्रश्न विचारतो का? किती तो गुंड पाळत असेल?
आणि माझी संख्या किती आहे, आम्ही का नाही एकजुटीनं जाऊन तिथे प्रश्न विचारत? तर त्यांचंच फक्त ते चुकतंय असं नाही आहे, चुकतंय आमचं, आम्ही प्रश्न विचारायचे बंद झालो. नाही, आपण प्रश्नही विचारत नाही आणि मतदानही करत नाही. म्हणजे मुंबईनं मी काल 55 आता मगाशी एक इंटरव्ह्यू देताना मी म्हटलं होतं की बाकीचे सगळे तुमची टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे ना, असं काहीतरी शोधून काढा की घर बसल्या मतदान करता येईल, म्हणजे 100% होईल आणि त्याच्यात काही घपला होणार नाही, याची सोय बघा. कारण तोपर्यंत, कारण 56% किती झाले यावेळी? 55% झालं. 55% झालं आणि नाही 6% वाढले, 5% वाढले म्हणून तुम्ही खुश आहात. अरे लाज वाटायला पाहिजे आपल्याला की 45% झालं नाही आहे. ही कुठे गेली मंडळी? ती किती ठरवणारी मंडळी आहेत. 45% म्हणजे झालं काय? म्हणजे ज्याला 30% मिळणार तो आता जिंकला की रे. पण मुळात ही मानसिकता तयार का होते सर्वसामान्य माणसामध्ये? म्हणजे इतकीच 50 वर्षापूर्वी पण राजकारणाप्रती आसक्ती होती की ही आसक्ती वाढत जाते? एक तर पहिल्यांदा मला तुझ्याबद्दल आदर होता, माझ्या विरोधी असलास तरी सुद्धा तुझ्याबद्दल गलिच्छ, तू कालच्या बघितले त्या प्रचारामध्ये गलिच्छपणाचा कळस होता. कुठले ज्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे ती मंडळी कुठल्या थराला जाऊन काय शब्द वापरत होती. आणि वाईट वाटतं की दुर्भाग्यवश आम्हाला ह्यांच्याच हातात कोणाच्या ते 5 जणांच्या 6 जणांच्या पैकी एक निवडावं लागणार की हे तुम्ही आम्हाला सांभाळा. काय करणार आपण? याला पर्याय म्हणून जे खरोखर सामाजिक चळवळीत आहेत, ज्यांना समाज कळतो, ज्यांना त्या पैशाबद्दलची आसक्ती नाही आहे, समाजानं विकसित व्हावं असं वाटतं, अशांपैकी नानांना कधी का वाटत नाही की हे आपण हाती घ्यावं? काय हाती घ्यावं? ह्या राजकारणाची धुरा. वेडा आहेस का? तुम्हाला नानाला एका वर्षात माकड करून सोडतील ते. मी कुठला पक्ष काढू शकत नाही, म्हणजे कुठल्या तरी पक्षाची मिरासदारी मी पत्करायला हवी. ती पत्करल्यानंतर मला जसं पाहिजे तसं हे काही वागू देणार नाहीत. कारण माझ्या प्रत्येक कुठल्याही पक्षामध्ये बघ किती गुंड आहेत ते. म्हणजे तुमच्याकडे यादीच असेल आणि अशा ठिकाणी मी जाऊन बसावं का त्यांच्या मांडीला मांडी लावून? मग आमच्या एखाद्या पक्षातल्या कोणीतरी काहीतरी शेण खाल्लं तर मला ते सांगावं लागेल ते शेण नाही आहे हो, ती मेथी होती, ते काहीतरी पालक होतं. पण आत्ताच्या ज्या दुसऱ्या फळीतले राजकारणी, एक शरद पवार सोडले तर त्यानंतरचं जे राजकारण आहे किंवा जी दुसरी फळी आहे, म्हणजे अगदी अजित पवार असतील, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, यांना अगदी अरे अजित, अरे उद्धव, अरे राज या अधिकारानं तुम्ही अनेक गोष्टी सल्ला रूपानं देऊ शकतात. तर या दुसऱ्या पिढीला असं तुम्हाला वाटतं की कोणीतरी चांगल्या मार्गदर्शनाची किंवा चांगल्या एखाद्या वाटतं की त्यांना माहिती नाही आहे? तुला वाटतं त्यांना मार्गदर्शनाची जरुरी आहे? त्यांना काहीच कळत नाही. उद्धव आणि राज तुम्ही एकत्र आहे असं मी म्हणालो त्यावेळी राज म्हणाला नानांनी गप्प राहावं, त्यांना राजकारणातलं कळत नाही, तुम्ही तुमचं ॲक्टिंग बघा. आणि मला खरंच कळत नाही. आणि राज तिथे त्यावेळी जे बोलला ते त्याच्या दृष्टीने बरोबरही असेल. नाही, पण तुम्ही दिलेला सल्ला त्यांनी यावेळेला पूर्णत्वाला आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हात पुढे केला होता उद्धव ठाकरेंना की आपण एकत्र येऊ. ते मला माहिती नाही त्यांनी आता ह्या वेळाने उद्धवनी का नाही म्हटलं तेही मला माहिती नाही आहे. मला राजकारण कळत नाही. मला असं वाटतं की तुम्ही तुला गुळ खोबरं दिलं होतं का रे राजकारणात येण्यासाठी? तुला जनतेची सेवा करायची आहे म्हणून तू आलास की नाही? मग तू जर का ती सेवा करत नशील तर तू नको राहू अशी जनता म्हणते. इतकं साधं आहे.